हे गोपा इधर चहा सांगून कुठं गायब झालता तू? अरे नको आता नको, मगाशी पाहिजे होता, राहू दे. अरे हो वहिनी, तुम्हाला पाहिजे का चहा? नाही नको. काय हो आजकाल लई चहा प्यायला लागलाय तुम्ही? काय वहिनी, आपण बनवतोच तसा ना. जाऊ का? दुकानावरच आहे तुम्ही? मग मी फोन केले तर उचलले का नाही? फोन केला होता तुम्ही मला? सायलेंट होता म्हणून लक्षातच नाही राहिलं माझ्या. बर करा करा काम करा. आहेत का टेलर? ब्लाऊज शिवायचे होते पण 2 दिवसात मिळतील ना? 2 दिवसात? बर. माप घेताय ना? माप कशाला पाहिजे? तुमचा एखादा जुना ब्लाऊज देऊन जा, त्यावरून शिवतील हे ब्लाऊज. काय त्यांची माप घ्यायची जी टेप आहे ना ती खराब झाली. अहो हीच खराब झाली आहे, चुकीची माप लिहिलीत त्यावर. उगाचे माप घेत बसतील आणि तुमचा ब्लाऊज खराब होईल. घेऊन या जुना ब्लाऊज. बरं ठीक आहे, मग नंतरच येते मी. आहो काय चाललंय तुमचं? अशानं धंदा कसा व्हायचा माझा? का नाही होणार? माणसाची नियत साफ असेल ना तर सगळं छान होतं, धंदा पण भारी होतो. ही अशी गिरायकं परत पाठवून अशाने कसा यायचा पैसा? आपल्याला पैशाची गरज आहे. हे बघा लालेजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, त्या माधुरीचे आर्याचे पैसे कुठे ठेवले ते सांगा. ठीक आहे, ते पैसे मी कुठं ठेवलेत ते रात्री सांगते. लवकर घरी या. मामा, तुम्हाला काय झालंय? मम्मी, मामाला काय झालंय? अरे ॲक्सिडेंट झालाय त्यांचा. अजून त्यांना नीट बोलता येत नाही, पण बोलतील ते हळूहळू. आपले वैद्य आजोबा आहेत की नाही, ते दादांवर उपचार करतात. आता दादा लवकरच बरे होते. चल त्यांना झोपू दे. येऊ का? बंटी चल. बंटी चल चल. ताई पुढे येऊ नका, मी आधी सांगते. ताई थांबा. बंटी चला. अगं पण तुम्ही येऊ नका, मी काय नाही केलं. अहो तुम्ही सांगितल्यापासून मी गेली पण नाही त्यांच्या मागं. तुम्ही का आलाय तिथं मला आणि माझ्या मुलाला त्रास द्यायला? तुम्ही ताई पुढे येऊ नका. मी आधी सांगते, मी जीव घेईन. अहो चुकलं माझं. मी पैशासाठी हे सगळं तुमचं काम नको घ्यायला पाहिजे होतं. माझं नशीबच मुटकं आहे हो. घरच्याने असल्या घाणेरड्या माणसाशी लग्न लावलं. तो रोज मला पोरासमोर दारू पिऊन मारायचा. ताई असले संस्कार त्याच्यावर नको म्हणून मी वेगळी राहत होती हो. एकटी पडली होती मी. कोण नव्हतं माझ्या आधाराला. ते एकटेपणात नाही सगळं झालं. चुकून झालं ताई. मी पुन्हा नाही करणार. तुम्ही काय केलं ना आम्हाला तर मी जीव घेईन. तुला कोणी सांगितलं मी तुझा जीव घ्यायला आले होते? तू जसं तुझ्या लेकाच्या प्रेमापोटी काही करू शकतेस, तसंच मी पण माझ्या नवऱ्याच्या प्रेमापोटी हे सगळं केलं. आपल्या माणसांवर आपलं जीवापाड प्रेम असलं ना की आपण असं वागतो. माझं ना लय प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. मला नाही आवडत त्याच्या आजूबाजूला दुसरी कोणी बाई आली तर. त्यानं
कुठल्या बाईला बघितलं ना तरी तिला संपवावं असं वाटतं मला, जीव घ्यावा असं वाटतो. तुला मी वेडी वाटत असेल ना? आहेच मी वेडी. माझ्या नवऱ्यावर वेड्यासारखं प्रेम करते मी. लहानपणीच लग्न ठरलं होतं आमचं. तेव्हापासून 20 वर्ष वाट बघत आले त्यांची. ते घरातनं लहानपणीच पळून गेले होते. तेव्हापासून लग्न होईपर्यंत एक एक दिवस वाट बघितली मी त्यांची. त्यांच्यासाठी सगळं आयुष्य काढलं असंच. दुसऱ्या कोणाला माझ्या आयुष्यात येऊ पण नाही दिलं मी. ते परत यावेत म्हणून लय उपास तापास केले. एवढं सगळं करून पण माझा नवरा जर दुसऱ्या बाईच्या नादाला लागला असं तर मला नाही का वाईट वाटणार? त्रास नाही होणार मला? तुला पण वाईट वाटलंच ना जेव्हा तुझा नवरा तुला सोडून दुसऱ्या बाईच्या नादाला लागला? मी तुला इथं मारायला आले नव्हते, माझी बाजू मांडायला आले होते. हे तुझ्या कामाचे पैसे. पण तुमचं काम तर झालंच नाही. तुला कोणी सांगितलं माझं काम नाही झालं? उलट तुझ्यामुळं माझं काम एकदम परफेक्ट झालंय. माझा नवरा बरोबर सापडलाय मला. आता आपला संबंध संपला. इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. तुझ्या मुलाला शिकव, मोठं कर. त्याची शाळा सुटली आहे ना, परत शाळेत टाक त्याला. हे पैसे त्याच्या भविष्यासाठी वापर. आता आपला व्यवहार संपला. मी जे सांगितलं ते सगळं लक्षात ठेवायचं. इथून पुढं माझ्या नवऱ्याच्या आजूबाजूला कधीच फिरकायचं नाही आणि त्याला पण फिरकू द्यायचं नाही. जर तसं झालं तर मी काय करू शकते हे तुला चांगलं माहिती आहे. हे सगळं ऐकून तुला माझी दया आली असेल ना? वाईट वाटलं असेल. पण परत जर विषय माझ्या नवऱ्याचा आला ना तर माझ्यासारखी वाईट कोण नसेल. लक्षात ठेव. काळजी घे.